हाय सगळ्यांना. तर बघा मी आता सायंकाळचं शूट करत आहे. तर बघा इथे मी स्वयंपाक मांडलेला आहे. इथे आहे खापरची भाजी. हे बघा इथे अशी मस्त खापरची भाजी आणि मांडलेला आहे भात. भात पण उकडत आपला आणि इथे पोळीसाठी घेतले कणिक. तर मी आज मेशोवरून काय आणलं काय नाही तर ते दाखवलं तुम्हाला. मागवलं होतं मी. छान आहे मस्त. गॅस कमी करून ते म्हणजे काही टेन्शन नाही. तर चला तुम्हाला दाखवते मी काय मागवलं. तर एकच मिनिट थांबा दाखवते. आणि आज गेली होती दुकानात आणि मला बघा इथे गव्हाची बोरी पण आहे. ते पण मला गहू साफ करायचं. गहू तर ऑलरेडी साफच आहे तरी पण. आणि पोळीचा का म्हणते का त्याला गव्हाचं पीठ नाही आहे. तर ते गव्हाची कणिक नाही आहे तर ते दळण करायचं आहे मला. आणि चला तसं काही नाही. तर बघा मी हा एक ड्रेस आणलेला आहे पण मला काही आवडलाच नाही तर वापस करायचा आहे. आणि बघा हा मस्त असे झाडं लावायला नाही का असे काही मस्त जग बोलवले आहे मी. जग म्हणते काय म्हणते तर माहिती. असे 6 आहे. ते बसले आपल्याला 100 काही रुपयाचे झाले वाटते. 130 का काहीतरी असं झालं. 130च्याच कमी आहे तर माहिती नाही. तर आपल्याला हे 6 जग आहे. तर याच्यामध्ये अशी म्हणजे लटकं असते ना का त्या गॅलरीमध्ये. तर कसे वाटते हे. आणि हा पॅन्ट आहे. आणि ते गोलवाली कुर्ती आहे तर मला आवडतच नाही. अशी कटवालीच पाहिजे. आणि बघा माझी फायनली किचनची साफसफाई झालेली आहे. झालेली म्हणजे मला बाल्कनी करायची होती मागची. तर मी दुकानात गेली तर ते राहिलीच करायची. ते स्टाईल वगैरे घासायची आहे आणि ते खुर्ची पण धुवायची आहे. तर आज दुकानात मी घरीच राहणार होती पण वेळेवर गेली तर आलं. ही खिडकी वगैरे पुसायची आहे. एवढंही खिडकी पुसायचं कारण की धुळून पूर्ण खराब झालेली आहे. तर खिडक्या पण पुसून घ्यायच्या आहेत आणि तिकडली बाल्कनी. बाकी तर सर्व झालं. ह्या इथली पण बाल्कनी झाली आणि तिथली पण बाल्कनी झाली. लाईट चालूच आहे. लाईट बंद करून देते. आणि आता मी टाकते पोळ्या. पोळ्या टाकायच्या. पोळ्या टाकून घेते. आणि आता वाजले 9 वाजले वाटते. आता म्हटलं गव्हाचं दळण करेन पण नाही करत आता. उद्या सकाळी करेन. आणि उद्या इथे कामवाले दरवाजासाठी जे सामान आणलं ते दरवाजासाठी उद्या येणार आहे. तर ते आता उद्या येणार आहे. तर आता मी 2-4 दिवस घरीच आहे. तर त्यांचं काम चालू होईल. तर अशी मस्त खापरच्या भाजीची स्मेल खूप मस्त येत आहे. आणि साईडला खूप आवडते खापरची भाजी. एकदम मस्त. आणि सगळ्यांनाच आवडते. तसं काही नाही आहे. खापरची भाजी पोळी आणि भात मस्त. आणि इथे कुल्फी पण आहे फ्रीजमध्ये. बघा इथे मी मस्त फ्रीज पण पुसून घेतली. इथे कुल्फी पण आहे बघा प्लेटात. कालपासून आणून ठेवलेली आहे पण कोणीच खात नाही आहे. इथे हे पण आहे फॅमिली पॅक आहे. आणि इथे पूर्ण कडधान्य खाकस चणे मूग सर्व कडधान्य आहे इथे. आणि इथे चॉकलेट होती. चॉकलेट गायब केली बाबा. नाही
आहे. आतमध्ये चॉकलेट पण आहे. तर चला मला आता पोळ्या आणि भाकर करायची. एक भाकर करते आणि पाच सहा पोळ्या करते. आणि बघा आमचा पिठला डाबरेल झालेला आहे, दिसत असं कारण की पोपडेच निघाले. ते पेंटिंग पण करायची आहे, पण आताच नाही करायचं आहे. मे महिन्यात करायची पेंटिंग. सध्या आता काहीच नको, तर असं काही नाही. हा पसारा पाहून तुम्हाला डोक्याला ताप येतो. कधी कधी काम होते ना, कधी कधी नाही. असं वाटतं कधी कधी जागा खाली होते तिथली, पसारा कधी गायब होते असं वाटते मला जागच्या जागेत. आणि चप्पलचे ते बघा त्या ड्रॉप दिसत आहे ना, त्याच्यामध्ये चपला आहे. तर स्टँड पण आणायचंच आहे चप्पलचा. रांगोळी आहे, त्यांचं सामान आहे, ते सगळे दरवाजे लागल्याशिवाय काहीच होत नाही. आणि सोमवारला मला सामान आणायचं आहे. टी व्ही आणायची आहे, युनिट आणायचं आहे. सोमवारला आणायचं आहे. आता सोमवारपर्यंत झेलायचं आहे हा पसारा. चला, ही फोटो कशी वाटते तुम्हाला? कशी दिसते का नाही तुम्हाला? दिसतच नाही. हे बघा, ही फोटो कशी वाटते? मला तर मस्त वाटते, छान वाटते. आरची आणि आरची बघा कशी झोपली, मस्त झोपली ती. तर चला, आता साईलचा बेड झाला आहे यायचा. हे बघा फोटो आमचे. हे कशातली आहे? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले का जास्त झाले तर माहिती नाही. हा 3 कोरोनामध्ये नाही का, लॉकडाऊनमध्ये, तेव्हा साईलने नाही का असा पिनाटा केक दिला होता. ते असं पॅक करून एका बॉक्समध्ये, आणि त्याला अशी मस्त फोटो लावली होती. खूप सारी फोटो होती, तर त्याच्यातली एक फोटो सापडली. तर कशी वाटते ही फोटो बघा. तर चला असं कशी वाटो. पण मी आता करते स्वयंपाक तर भांडायचं आहे. आता भाकर आणि पोळ्या करते. तर गुड मॉर्निंग. बघा, सकाळी सकाळी आरचीनं बनवला टरबूजचा ज्यूस, मस्त. बघा इथे भांडे पण घासून झाले. आणि इथे बनवले तिने मॅगी. हा बघा, हा बनवला आहे तिने ज्यूस. आता ठेवत आहे ते फ्रीजमध्ये. तर चला, हे बी वगैरे अलग काढली तिने. आणि इथे पण आहे टरबूज, खूप सारे आहे. 4 टरबूज आहे. हा इथे दूध गरम करून ठेवलेलं आहे. आता इथे सोपा वगैरे झटकते आणि कचरा काढते. त्याच्याला गरम खूप आहे, कूलर लावलेला आहे.